राज्यात सुरू असलेला पक्षफोडीचा आणि अटकेचा शिमगा लवकरच संपेल, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। युती तोडण्याचा प्रकाश आंबेडकरांचा निर्णय एकतर्फी, त्यांनी फेरविचार करावा, आम्ही चर्चा करायला अजूनही तयार, संजय राऊतांचं आवाहन। 27 मार्चला अकोल्यातून उमेदवारी अर्ज भरणार, प्रकाश आंबेडकरांची घोषणा। तर ठाकरे गटानं 4 जागांवर लढावं, 4 जागांच्या राऊतांच्या प्रस्तावावर प्रकाश आंबेडकरांचा टोला। काँग्रेसचे सर्व उमेदवार जनतेच्या पैशावर निवडणुका लढवणार, नाना पटोलेंकडून जाहीर। आयकर विभागानं पक्षाचं बँक खातं गोठवल्यानं निर्णय। सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवार गटाला शरद पवारांचे फोटो आणि नाव वापरण्यास मनाई। या आदेशाचं पालन होत नसल्यास त्यासंबंधीचे फोटो, व्हिडिओ आणि ठिकाणाचं नाव शरद पवार गटाच्या मेल आयडीवर पाठवण्याचं नागरिकांना आवाहन। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राष्ट्रवादीकडून घड्याळ चिन्हासंबंधी निवेदन, चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा खुलासा। राजकारणात लोकांनी शब्द पाळला पाहिजे, राज्यात पक्ष आणि चिन्हाची चोरी झाली, पण राष्ट्रवादी पक्ष कुणाचा हे पूर्ण देशाला माहिती आहे। बारामतीत झालेल्या मेळाव्यात शरद पवारांचं वक्तव्य। अजित पवार गटानं प्रसारित केलेल्या जाहिरातींमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीचा कुठेही शाब्दिक संदर्भ दिसून येत नाही। सर्वोच्च न्यायालयाचाही सन्मान करण्यात येत नसेल तर याला सत्तेची मगरुरी म्हणायचं नाही तर काय, जितेंद्र आव्हाडांचा सवाल। मोदींच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नसल्यानं संविधान बदलाच्या अफवा पसरवल्या जात आहेत। जनतेनं शरद पवारांच्या बोलथापांना बळी पडू नये, चंद्रशेखर बावनकुळेंचं ट्विट। रवींद्र धंगेकरांनी घेतली शरद पवारांची भेट, पुण्यातील 6 मतदारसंघात शरद पवारांच्या सभा होणार, रवींद्र धंगेकरांची माहिती। भाजपकडे पैलवान असेल तर आमच्याकडे वस्ताद आहे, रवींद्र धंगेकरांची भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका। नितेश कराळेंनी घेतली शरद पवारांची भेट, लोकसभेसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। वर्ध्यात अमर काळे तयारीला लागले, पण माझा पक्षप्रवेश अजून बाकी, आधी पक्षप्रवेश करणार मग उमेदवारी घेणार, कराळेंचं वक्तव्य। दौंडमध्ये ख्रिश्चन बांधवांच्या पाम संडे कार्यक्रमाला सुनेत्रा पवारांची हजेरी, यावेळी दौंड शहरातून प्रभात फेरीचं आयोजन, पाम संडे उत्सवात ख्रिश्चन बांधवांचा मोठ्या संख्येनं सहभाग। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा झटका, महायुतीच्या बैठकीला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकरांची उपस्थिती, शिंदे गटाकडून परभणीच्या जागेवर जानकर निवडणूक लढण्याची शक्यता। महादेव जानकरांना लोकसभेची 1 जागा देण्यात येणार, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, सुनील तटकरेंची माहिती। काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांचा शिवसेनेत प्रवेश, रामटेकमधून महायुतीचा मीच उमेदवार असणार, पारवेंची एबीपी माझाला माहिती। महायुतीचं जागा वाटप 26 मार्चला जाहीर होणार, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचा दावा, तर महायुतीमध्ये कोणत्याही जागांबाबत तिढा नाही, शिरसाट यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंची शिवसेना, पूर्वी भाजपला सीट विकायचे, आता काँग्रेसला विकतायत, शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा उद्धव ठाकरेंवर आरोप। महायुतीच्या पायाखालची वाळू सरकली, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, मनसेला घेऊन पण होणार नाही, म्हणून की काय रासपची त्यांना गरज भासते, अमोल कोल्हेंचा भाजपवर निशाणा। उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा नष्ट केली, पियुष गोयल यांची उद्धव ठाकरेंवर टीका, तर राजकारण जिवंत ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंची काँग्रेससोबत युती, गोयल यांचा हल्लाबोल। विजय शिवतारे बारामतीतून अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम, 1 एप्रिलला पुरंदरमधून प्रचाराचा नारळ फोडणार, 12 एप्रिलपर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदारसंघात सभा घेणार असल्याची विजय शिवतारेंची घोषणा। दहशतवादाचा उगम शरद पवारांमुळे, अजितदारांनी हा दहशतवाद कायम ठेवला, दादागिरीचं राजकारण संपवण्यासाठी मैदानात, विजय शिवतारेंचा पवारांवर निशाणा। फाशी दिली तरी 72 पण माघार घेणार नाही, शंका कुशंका बाजूला ठेवून मला साथ द्या, विजय शिवतारेंचं मतदारांना आवाहन। आमदार अमोल मिटकरींकडून विजय शिवतारेंचा दिलेर खान असा उल्लेख, तर शिवतारेंनी अजित पवारांवर बोलण्याची पातळी सोडली, मिटकरींची प्रतिक्रिया। साताऱ्याची जागा भाजपकडूनच लढवण्यावर उदयनराजे ठाम, मात्र उदयनराजेंनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढावी, अजित पवारांचा प्रस्ताव, सूत्रांची माहिती।
दिल्लीत उदयनराजेंना भाजप श्रेष्ठींनी वेटिंगवर ठेवलं, याचा विचार उदयनराजेंनी करावा, खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया. आमदार बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता, राणा दाम्पत्यावर नाराज असून अमरावतीत स्वतंत्र लढणार, बच्चू कडू यांची माहिती. अमरावती लोकसभेसाठी दिनेश बुब हे प्रहार जनशक्तीचे उमेदवार असण्याची शक्यता. दिनेश बुब सध्या ठाकरे गटाचे शहराध्यक्ष. रावेर लोकसभा मतदारसंघातून रोहिणी खडसेंच्या नावाची चर्चा. उमेदवार कोण असेल हे पक्ष आणि नेते मंडळी ठरवतील. रोहिणी खडसेंची माहिती. तर गेली कित्येक वर्ष आपण विधानसभेसाठी तयारी करत असल्याचंही वक्तव्य. उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजन यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता. भाजप बाहेरून आयात उमेदवार देणार असल्याच्या चर्चा. नुकतीच आम्ही सेवा जनशक्ती पार्टीची स्थापना केली. नांदेड लोकसभा लढवण्याचं निश्चित. प्रकाश आंबेडकरांशीही चर्चा केली. शिवा संघटनेचे अध्यक्ष मनोहर धोंडेंची माहिती. महायुतीच्या उमेदवारीसाठी भिवंडीमध्ये शिवसेनेचा संवाद मेळावा. आगामी निवडणूक देशाला दिशा देणारी. शिवसेनेच्या मेळाव्यात श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य. नितीन गडकरी हे नरेंद्र मोदींच्या लाटेवर निवडून आलेले खासदार. गडकरींनी केलेल्या कामांचा सर्वसामान्यांना किती फायदा झाला याचं उत्तर त्यांनी द्यावं. काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंची टीका. मला उमेदवारी मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले पण कोर्टानं न्याय दिला. रामटेकमधील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वेंचं वक्तव्य. पूर्वी 1 खासदार होता, आता 20 खासदार निवडून येतील. याची सुरुवात चंद्रपुरातून होईल. विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या नामदेव किरसाण यांना उमेदवारी. गडचिरोलीमधील सर्व प्रश्न माझ्या प्रचाराचे केंद्रबिंदू असतील. नामदेव किरसाण यांचं वक्तव्य. राज्यातील 15 जागांवर यशवंत सेनेचे उमेदवार निवडणूक लढवणार. अहमदनगरमधील पत्रकार परिषदेत यशवंत सेनेची घोषणा. राज्यात आतापर्यंत धनगर सेनेच्या एकाही नेत्याला उमेदवारी न दिल्यानं यशवंत सेना आक्रमक. नंदुरबार लोकसभेवर काँग्रेसचा झेंडा फडकणार. महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवींचा दावा. तर लोकसभेत नेहमी आदिवासी समाजाबद्दल आवाज उठवणार. पाडवींची प्रतिक्रिया. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच परळीत. धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंचं जोरदार स्वागत. पंकजा मुंडेंनी गोपीनाथगडावर जाऊन घेतलं दर्शन. बीडची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे परळीत. धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी मुंडे बहीण भावामध्ये चर्चा. धाराशिवच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा हक्क. अजित पवारांकडून धाराशिवच्या जागेसाठी मला शब्द. अजित पवार यांचे निकटवर्तीय सुरेश विराजदार यांचा दावा. तर ओमराजे निंबाळकरांनी कोणतीही विकास कामं केली नाहीत. विराजदारांची टीका. हिंगोलीमध्ये शिवसेनेचा संवाद मेळावा. महायुतीकडून खासदार हेमंत पाटील यांना निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांचा निर्धार. मराठवाड्याचे संपर्क नेते आनंद जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा. चंद्रपूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी. सूत्रांची माहिती. तर विजय वडेट्टीवार आणि शिवानी वडेट्टीवार यांचं नाव होतं चर्चेत. सोलापुरातील माजी आमदार आणि भाजप नेते शिवशरण पाटील यांच्या भावाचा ठाकरे गटात प्रवेश. भाजपचे प्रशांत पाटील कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात. आम्ही कधी पैलवानकी केली नाही पण वेळ आली तर ते सुद्धा करू. नागेश पाटील आष्टीकरांचा आमदार संतोष बांगर यांना प्रत्युत्तर. तर मत हे दान आहे. आम्ही ते हात जोडून मागतो. दंड थोपटून मत मागणं योग्य नाही. आष्टीकरांचा टोला. महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासूनच आम्ही हिंगोली लोकसभेच्या तयारीला सुरुवात केली होती. त्यामुळे केंद्रीय नेत्यांना विनंती करून देवेंद्र फडणवीस हिंगोलीची जागा सोडवून घेणार. आमदार मुटकुळे यांचं वक्तव्य. तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी अमर काळेंना कार्यकर्त्यांचं समर्थन. वर्धा लोकसभेची जागा पवार गटाला सुटल्यानं अमर काळे तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार. काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी घेतली काळेंची भेट. राज्य सरकार आचारसंहिता संपल्यावर महिन्याभरात सगळे सोयऱ्याचा कायदा अंमलात आणणार. शिंदे गटाचे प्रवक्ते योगेश केदार यांची माहिती. तर मराठा समाज सरकारसोबत ठामपणे उभा राहील. केदार यांचा दावा. मी निवडणूक लढणार नाही. राजकारण माझा मार्ग नाही. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. तर सगळे सोयरे अंमलबजावणीचं लेखी आश्वासन घेऊन योग्य उमेदवाराला मत द्या. जरांगे पाटलांचे मराठा बांधवांना आवाहन. मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेचं पंकजा मुंडेंकडून स्वागत. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षासोबत भूमिका घेणार नाही. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया.
ठाण्यामध्ये शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक. ओमर अब्दुल्लांनी काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बनवण्याला विरोध केल्यामुळे शिवसैनिक आक्रमक. अब्दुल्लांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. अमरावतीमध्ये आमदार रवी राणांकडून खासदार नवनीत राणांचा कमळ चिन्हावर प्रचार सुरू. राणा दाम्पत्य 5 दिवस मेळघाट दौऱ्यावर. यावेळी आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी करणार. बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे बंजारा समाजाच्या होळीमध्ये सहभागी. यावेळी पंकजा मुंडेंनी बंजारा नृत्यही केलं. शिवसेना ठाकरे गटाची अनोखी होळी. गाऱ्हाण्याच्या माध्यमातून केली शिंदे सरकारवर टीका. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर. आज आम्ही सगळी पुण्यातील कात्रज भागात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं होळीचं आयोजन. अमोल कोल्हेंनी पेटवली महागाईची होळी. कार्यकर्त्यांकडून महागाई विरोधात घोषणा. होळीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा. दगडूशेठ गणपतीला 2000 किलो द्राक्षांची हारास. ही द्राक्ष नंतर भाविक, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात वाटली जाणार. होळी आणि धुलीवंदनाच्या साहित्यानं नाशिकमधील बाजारपेठा सजल्या. साखरेचे हातकंगण आणि हार विक्रीसाठी दाखल. पंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथ आणि भाजपची चिन्ह असलेल्या पिचकाऱ्याही बाजारात. नाशिकमध्ये रंगपंचमीच्या दिवशी रहाडीत डुबकी घेत रंगोत्सव खेळण्याची अनोखी परंपरा. दरवर्षीप्रमाणे शहरात 5 रहाडी खुल्या करण्यात येणार. धुळ्यात ठाकरे गटाकडून अनोखी होळी साजरी. वाढीव मालमत्ता कराच्या पावत्या जाळून केला. महापालिका प्रशासनाचा निषेध. नाशिकच्या सुरगाण्यात आगळीवेगळी होळी साजरी. दुर्गा मातेच्या यात्रेला आदिवासी बांधवांची मोठी गर्दी. मुखवटे परिधान करून संबळाच्या तालावर आदिवासी बांधवांचं पावरी नृत्य. चिखलीमध्ये साई मंदिरात पारंपरिक होळीचं दहन. साईबाबा संस्थानचे तुकाराम होळवळे यांनी सपत्नीक होळीचं पूजन करत दाखवलं पुरणपोळीचा नैवेद्य. कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात. कोकणातल्या घराघरामध्ये पालखी नृत्य आणि पारंपरिक कलांचं सादरीकरण. वाड्या वस्त्यांमध्ये ग्रामदेवतेच्या नावाचा जय जयकार. कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात. कोकणातल्या घराघरांमध्ये पालखी नृत्य आणि पारंपरिक कलांचं सादरीकरण. वाड्या वस्त्यांमध्ये ग्रामदेवतेच्या नावाचा जय जयकार. कोकणातील ग्रामीण भागात शिमग्याचा उत्साह. रायगडच्या म्हसळा तालुक्यातील केळटे गावात परंपरेप्रमाणे नाच करून शिमगोत्सव साजरा. नागपुरात होळीचा उत्साह. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स कडून व्यापाऱ्यांकडून होळी उत्साहात साजरी. अमरावतीत युवती संवाद कार्यक्रमात महिलांकडून केंद्र सरकारच्या धोरणांची होळी. आमदार यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत होळी पेटवत मवियाच्या उमेदवारांना निवडून देण्याचा संकल्प. बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबांच्या यात्रेला नारळाची होळी पेटवून सुरुवात. 3 लाख भाविक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.